नाक करते आता दाखवावं लागतंय कॉपी करायची नाही। आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो कसं झाले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जाणार। तर आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलर्ट मोशनला ओपन करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस असं बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला जी इथं फोटो ॲड करायचे आहे त्या फोटोवर क्लिक करून 3 डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या बिटवरती आल्याच्यानंतर एक्स्ट्रा इथून कट करून घ्यायचं आहे। प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। फोटोवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून दुसऱ्या बिटवरती आल्याच्यानंतर एक्स्ट्रा इथून कट करून घ्यायचं आहे। तर असे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता आपण इथं सर्व फोटो ॲड केले आहे। तुम्हाला पण काही अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर आता सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे। 3 डॉटवरती यायचं आहे। कॉपी पेस्ट करायचं आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता 2 नंबरचा जो फोटोची लेअर आहे त्यावर क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे। 3 डॉटवरती यायचं आहे। कॉपी पेस्ट करायचं आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तिसऱ्या फोटोला पण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि चौथ्या नंबरचा जो फोटो आहे त्याला पण हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे ह्या 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर इथून परत बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर 3 नंबरचा जो फोटोची लेअर आहे त्यावर क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती यायचं आहे आणि इथून कॉपी पेस्ट करायचं आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 1.26 सेकंदावरती यायचं आहे आणि ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि ह्यावाल्या फोटोला पण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। म्हणजे 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा जो फोटोला इफेक्ट लावायचा आहे तर 5.11 सेकंदावरती यायचं आहे आणि ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून घ्यायचं आहे। इफेक्टवरती जाऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 6.10 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवरती जाऊन हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्यानंतर तुम्हाला 1.12 सेकंदावरती यायचं आहे। आल्याच्यानंतर आता जे मी तुम्हाला डायलॉग PNG दिली आहे ती इथे ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। आल्याच्यानंतर आता तुम्हाला जे इथं डायलॉग आहे ते डायलॉग PNG इथं लावून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे। केल्याच्यानंतर परत तुम्हाला डायलॉग PNGला ॲड करून घ्यायचं आहे। परत ॲड करून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे। ठीक आहे। तर आता जे मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये जे व्हिडिओ क्लिप दिली आहे ती ॲड करण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला येऊन जायचं आहे आणि इथं प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओ क्लिपच्या लेअरवर क्लिक करून ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती यायचं आहे। लायटनवरती जाऊन इथं स्क्रीन करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला सगळ्यात लास्टला यायचं आहे आणि व्हिडिओची जी क्लिप आहे त्याला इथून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ तर एकदम क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे।
आणि टेस्ट फोटोवर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.